तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ह्याच्यामधला शिअर स्ट्रेस चॅप्टर मधला आपण हा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये एक रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलच्या सर्टन हाईटवर म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पासून सर्टन डिस्टन्स वर आपल्याला शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू इथं फाइंड आउट करायची. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये काय दिले तर बी ची व्हॅल्यू दिली 100, बी ची व्हॅल्यू दिली 100, डी व्हॅल्यू दिली 200. तसंच वाय देताना त्यांनी टॉप पासून 20 वर दिलेला आहे. वाय देताना टॉप पासून 20 वर दिलाय. काही केसेस मध्ये न्यूट्रल ऍक्सिस पासून डिस्टन्स देतात, म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पासून 80 डिस्टन्स देतात आणि काही केसेस मध्ये टॉप लेअर पासून 20 डिस्टन्स वर घेतात. पण आपल्याला इथं वाय ची व्हॅल्यू म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पासून डिस्टन्स किती ही घ्यावी लागते. त्याचबरोबर एफ ची व्हॅल्यू तुम्हाला 30 किलो न्यूटन अशी दिलेली. तर ए बीम ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन 100 into 200 mm म्हणजे बी ची व्हॅल्यू 100 दिलेली, 200 डी ची व्हॅल्यू दिलेली, इज सब्जेक्टेड टू शिअर फोर्स 30 किलो न्यूटन म्हणजे के ची व्हॅल्यू दिली 30 किलो न्यूटन. न्यूटन मध्ये कन्वर्ट करा 30 into 10⁻³ न्यूटन. कॅल्क्युलेट शिअर स्ट्रेस इंड्यूस्ड अक्रॉस सेक्शन ऍट लेयर 20 mm बिलो दी टॉप लेयर. तर टॉप लेयर ही या टॉप लेयर पासून 20 mm बिलो आपल्याला काय करायचंय तर शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू काढायची. आता बघा टोटल डिस्टन्स डी 200 आहे, न्यूट्रल ऍक्सिस त्याच्या सेंटरला येतो म्हणजे टोटल हे डिस्टन्स झालं 100. आता 100 ह्याच्यामध्ये हे जर वरचं 20 गेलं तर किती राहील 80, म्हणजे वाय ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे 80. 100 minus 20 is equal to 80 mm. आता बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये टॉप लेअर पासून न देता डायरेक्ट म्हणतात 80 mm अबो न्यूट्रल ऍक्सिस, म्हणजे डायरेक्ट हे डिस्टन्स देतात न्यूट्रल ऍक्सिस पासून 80 mm. ड्रॉ शिअर स्ट्रेस व्हेरिएशन डायग्राम. मग आता इथं आपल्याला काय काढायचंय Q80 ची व्हॅल्यू काढायची. हा प्रॉब्लेम दोन मेथडनं सॉल्व्ह केला जातो. एक म्हणजे हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरून आणि दुसरा त्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे ह्या व्हॅल्यू सगळ्या सेपरेटली काढाव्या लागतात. तर आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे Q80 इज इक्वल टू 6F अपॉन BD क्यूब ब्रॅकेट मध्ये d²/4 मायनस y². आता इथं F ची व्हॅल्यू तुम्ही इथं घेतलेली आहे, गिवन डाटा मध्ये दिलेली आहे. त्याबरोबर B ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे आणि D ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. इथं D हा पण D तुम्हाला हीच व्हॅल्यू टाकायची 200 आणि Y तुम्ही कॅल्क्युलेट केलाय 100 minus 20 म्हणजे 80. आता या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे टाकायच्यात आणि कॅल्क्युलेटर मध्ये आन्सर काढायचे. कॅल्क्युलेटर आन्सर देईल 0.81. तर मी इथं कॅल्क्युलेटर मध्ये कशा प्रकारे तुम्ही टाइप करणार हे इथं दिलेलं आहे. आता काही कॅल्क्युलेटर EXP असं दिलेलं असतंय, त्यामुळे 10⁻³ हा जो आहे तो करताना EXP3 केला तरी चालतोय. काही कॅल्क्युलेटर मध्ये इंटू 10 असं लिहिलेलं असतं, याचा अर्थ काय 10⁻³ म्हणजे इंटू 10 पुढे तुम्ही 3 लिहिणार आहात. तर आता इथं जे कॅल्क्युलेटरचे दिलेले ते आहे FX 100 MS किंवा FX 82 MS. याचा हा जो कॅल्क्युलेटर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट असं टाइप करा 6 into 30 into 10⁻³ चं काय केलंय EXP3 भागिले 100 भागिले 200 चा क्यूब गुणिले ब्रॅकेट 200 स्क्वेअर. इथं क्यूब नाही, इथं ऍक्च्युअली स्क्वेअर आहे, लक्षात ठेवा. 200 स्क्वेअर भागिले 4 मायनस 8 चा स्क्वेअर. तर इथं स्क्वेअर आहे, लक्षात ठेवा, इथं क्यूब पडलं होतं. इज इक्वल टू प्रेस करा, इज इक्वल टू प्रेस केल्यावर तुम्हाला काय दाखवेल 0.81. तर अशा टाइपचे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. इथं क्यूब नाही, लक्षात ठेवा, इथं स्क्वेअर आहे.